पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पेन्शनधारकांसाठी सरकारची अर्जंट सूचना आल्या। जीवन प्रमाणपत्राबद्दल मोठे 5 बदल आता या ठिकाणी सरकारने केले आहेत। आता नोव्हेंबरच्या आधीच तुम्हाला जीवन प्रमाणपत्र या ठिकाणी सरकारला आता द्यावं लागणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पेन्शनधारकांनो जीवन प्रमाणपत्राबद्दल आता मोठे बदल झाले। राज्यातील 73 लाख पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये जे जीवन प्रमाणपत्र प्रत्येक पेन्शनधारकांना सादर करावं लागतं तर ते आता लवकर तुम्हाला सादर करावं लागणार आहे। सर्वात मोठी अपडेट आता जीवन प्रमाणपत्राबद्दल या ठिकाणी आता आलेली आहे। जीवन प्रमाणपत्राबद्दल सर्वात मोठे बदल या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आले आहेत। यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता मोठे 5 बदल या ठिकाणी करण्यात आले आहेत। जे बदल प्रत्येक पेन्शनधारकांना माहित असणं गरजेचं आहे। जीवन प्रमाणपत्र जर तुम्ही देणं जर विसरला तर तुम्हाला पण माहिती आहे आपण जिवंत आहे याचा पुरावा सरकारकडे तुम्हाला दर वर्षी द्यावा लागतो। म्हणजेच आता हे जीवन प्रमाणपत्र हे जिवंत असल्याचा पुरावा म्हणजेच जीवन प्रमाणपत्र जर तुम्ही वेळेवर नाही दिला तर तुमची त्या ठिकाणी पेन्शन बंद होत असते। तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। या जीवन प्रमाणपत्राबद्दल सर्वात मोठे बदल आता सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी 2025 मध्ये करण्यात आले आहेत। आता जीवन प्रमाणपत्राबद्दल 5 मोठे या ठिकाणी करण्यात आले आहेत। जीवन प्रमाणपत्र आता तुम्हाला नोव्हेंबर मध्ये नाही तर लवकर सादर करावं लागणार आहे। तसेच जीवन प्रमाणपत्रासोबत आता नवीन 4 कागदपत्रे देखील सादर करावी लागणार आहेत। कारण मागच्या वेळी 2024च्या नोव्हेंबरला जे पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्र सादर केलं होतं तर ते चुकीचं सादर केलं होतं। अनेक पेन्शनधारक त्या ठिकाणी जिवंत नसतात। त्यांच्या फॅमिलीमधील म्हणजेच त्यांचे जे काय पेन्शनधारक जिवंत नाहीत त्यांच्या मुलांनी त्या पेन्शनधारकांच्या बायकोनी आतून थोडेफार पैसे देऊन चुकीच्या पद्धतीने जीवन प्रमाणपत्र 2024 ला काढलेलं होतं आणि पेन्शनधारक जिवंत नसताना सुद्धा पेन्शनधारक जिवंतच आहे असं खोटी कागदपत्रे सांगून पेन्शन घेत असल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी उघडकीस आलेलं आहे। त्यामुळे पेन्शनधारकांनो जीवन प्रमाणपत्राबद्दल सर्वात मोठे 5 बदल या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आले। हे 5 बदल त्या ठिकाणी प्रत्येक पेन्शनधारकांना माहिती असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जीवन प्रमाणपत्र नोव्हेंबरच्या आधीच या ठिकाणी सादर करावं लागणार आहे। या जीवन प्रमाणपत्राबद्दल तुम्हाला 4 नवीन कागदपत्रे देखील आता द्यावी लागणार आहेत। आता बघा या जीवन प्रमाणपत्राबद्दल तुम्हाला नवीन त्या ठिकाणी 4 कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत। नवीन अपडेट आता या ठिकाणी जीवन प्रमाणपत्राबद्दल आले आहे। त्यामुळे पेन्शन घेत असाल आणि तुम्ही दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये जीवन प्रमाणपत्र सादर जर करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक आता शेवटपर्यंत 2 मिनिटे बघायचा आहे। कारण आता तुम्हाला जीवन प्रमाणपत्र नोव्हेंबरच्या आधीच या ठिकाणी आता सादर करावं लागणार आहे। तसेच सर्वात मोठे बदल आता जीवन प्रमाणपत्राबद्दल कोणकोणते आता करण्यात आलेत हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। राज्यातील वाढलेल्या फसवणुकीच्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनास असं आलं आहे की अनेक पेन्शनधारक चुकीच्या मार्गाने मागच्या 2024च्या नोव्हेंबरमध्ये पेन्शनधारक व्यक्ती जिवंत नसताना सुद्धा जीवन प्रमाणपत्र सादर करून सरकारला करोडो रुपयांचा चुना लावला असल्याचं या ठिकाणी आता स्पष्टपणे लक्षात आलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर जीवन प्रमाणपत्र आता सादर करून पेन्शनधारकांच्या चौकशी सुद्धा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आले आहेत। त्यामुळे तुम्ही जर पेन्शन बँकेमध्ये घेत असाल तर तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर करणारे पेन्शनधारक असाल तर आता नेमकं काय काय बदल यामध्ये करण्यात आलेत तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। यामध्ये पहिला बदल आता करण्यात आलाय तो म्हणजे पेन्शनधारकांना आता नोव्हेंबरच्या आधीच या महिन्यामध्ये या तारखेला आता तुम्हाला या तारखेच्या आधीच जीवन प्रमाणपत्र आता त्या ठिकाणी सादर करावं लागणार आहे। वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने पेन्शनधारकांसाठी हा पहिला निर्णय या ठिकाणी घेतलाय। दुसरा निर्णय या ठिकाणी आता जीवन प्रमाणपत्राबद्दल घेतलाय ते म्हणजे पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र आता घरी बसून सुद्धा या ठिकाणी भरता येणार आहे। यामध्ये प्रत्येक बँकेमध्ये जीवन प्रमाणपत्र घेण्यासाठी एक कर्मचारी बँकेचा तुमच्या घरी आता येणार आहे। बघा
जर तुमचा मोबाईल नंबर बँकेच्या खात्याला जोडला असेल, म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर चालू असलेला बँकेच्या खात्याच्या नंबरला जर या ठिकाणी लिंक केलेला असेल, म्हणजे जोडलेला असेल, तर त्या मोबाईलवरून तुम्हाला बँकेमधून आता फोन येणार आहे आणि तो बँकेतील कर्मचाऱ्याचा असणार आहे। तो कर्मचारी तुमचं जीवन प्रमाणपत्र घरी येऊन घेऊन जाणार आहे। हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची अजिबात इथून पुढे गरज नाही। आता सर्वात महत्त्वाचा निर्णय बघा, आता सरकारने निर्णय घेतलाय, परंतु आता जीवन प्रमाणपत्रासोबत तुम्हाला ही महत्त्वाची 4 कागदपत्रे आता सरकारला सादर या ठिकाणी तुम्हाला आता या ठिकाणी करावी लागणार आहेत। ही जर 4 कागदपत्रे तुम्ही जीवन प्रमाणपत्रासोबत जर सादर नाही केली तर तुमचं जीवन प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल आणि तुमची पेन्शन सुद्धा बंद करण्यात येईल, असं सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सगळ्यात मोठा बदल करण्यात आलाय। आता बघा, तुमचे जीवन प्रमाणपत्र नोव्हेंबरच्या आधीच तुम्हाला सादर करावे लागणार आहे। सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी, मोठा बदल या ठिकाणी आता करण्यात आला आहे। त्यामुळे कोणकोणती 4 कागदपत्रे तुम्हाला जीवन प्रमाणपत्राबद्दल जोडायचे आहेत, कोणत्या तारखेला, कोणत्या महिन्याच्या कोणत्या तारखेला तुम्हाला जीवनपत्र त्या ठिकाणी सादर करावे लागणार आहे, तुम्ही आता इथून पुढे फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे। आता बघा, हे बदल का करण्यात आलेत, याबद्दल सरकारने घडलेली घटना या ठिकाणी आता सर्व पेन्शनधारकांना सांगण्यात आले आहे। बघा, या ठिकाणी एक पेन्शनधारक व्यक्ती होता, त्याचा मृत्यू 2022 मध्ये झाला होता, परंतु 2022 मध्ये त्यांच्या घरातल्यांनी, त्यांची मुलं असतील, त्याची बायको असेल, तर त्यांनी खोटं जीवन प्रमाणपत्र काढलं आणि ते 2022 या वर्षाची पूर्ण पेन्शन त्यांनी घेतली। त्यानंतर 2023ला पण त्यांनी नोव्हेंबरमध्ये खोटं जीवन प्रमाणपत्र काढून त्याची पण पेन्शन त्यांनी वर्षभर 2023ची घेतल्याचं सरकारला आढळलं। त्यानंतर 2024ला पण त्यांच्या घरातल्यांनी खोटं जीवन प्रमाणपत्र काढलं, त्यांनी पूर्ण 2024च्या वर्षाची पूर्ण जन्मतारीख त्या ठिकाणी पूर्ण पेन्शन जी आहे तर ती घेतल्याचं आढळलं। परंतु सरकारच्या माध्यमातून जेव्हा ही चौकशी करण्यात आली त्यावेळी आता असं त्या ठिकाणी सापडलं आहे की पेन्शनधारक व्यक्ती जिवंत नसताना सुद्धा अनेक पेन्शनधारक व्यक्ती पेन्शन पूर्णपणे घेत असल्याचं, त्यांच्या घरातली घेत असल्याचं या ठिकाणी उघडकीस आल्याने सरकारच्या माध्यमातून तातडीने या जीवन प्रमाणपत्राबद्दल सर्वात मोठे बदल या ठिकाणी आता करण्यात आले आहेत। ते बदल प्रत्येक पेन्शनधारकांना या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। त्याबद्दल महत्त्वाचं काम तुम्ही बाजूला ठेवा आणि नेमकं जीवन प्रमाणपत्र कोणत्या तारखेला, कोणत्या महिन्यापासून या ठिकाणी द्यावं लागणार आहे, लक्षपूर्वक बघा। आता बघा, त्या ठिकाणी जीवन प्रमाणपत्र नोव्हेंबरला नाही तर त्याआधीच नेमकं कोणत्या महिन्याच्या आतमध्ये सादर तुम्हाला करायचं आहे हे पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका। कारण जीवन प्रमाणपत्र जर तुम्ही वेळेवर सादर केलं नाही तर तुमची पेन्शन आता बँकेमध्ये येण्यासाठी बंद होऊ शकते। तसेच आता जीवन प्रमाणपत्र देत असताना ही 4 कागदपत्रे तुम्हाला आता नवीन द्यावी लागणार आहे। जर ही 4 कागदपत्रे देताना एक जरी कागदपत्र तुमचं विसरलं तर तुमचं जीवन प्रमाणपत्र हे स्वीकारलं जाणार नाही। त्यामुळे ही 4 कागदपत्र कोणती आहेत, तसेच कोणत्या महिन्याच्या आतमध्ये तुमचं जीवन प्रमाणपत्र आता तुम्हाला सादर या ठिकाणी करावं लागणार आहे, हे प्रत्येकाला आता वाटत असतं की नोव्हेंबरच्या आतमध्येच त्या ठिकाणी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल। परंतु सरकारने आता जीवन प्रमाणपत्राबद्दल वेगळा महिना निवडलाय, वेगळी तारीख या ठिकाणी निवडल्याचं पाहायला मिळालंय। वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वात मोठे बदल केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालंय। आता आपण पाहूया कोणती 4 कागदपत्रे सरकारने नवीन यामध्ये सादर करायला सांगितलेत। ही 4 कागदपत्रे सांगितल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नेमकं जीवन प्रमाणपत्र कोणत्या महिन्याच्या कोणत्या तारखेला तुम्हाला द्यायला सांगितलं आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून इथे या ठिकाणी समजणार आहे। परंतु आता 4 कागदपत्रे तुम्हाला लगेच सांगणार आहे। या 4 कागदपत्रापैकी 2 कागदपत्रे पहिली जी तुम्हाला सांगणार आहे ती या ठिकाणी जुनीच असणार आहेत, परंतु याला अपडेट करायला सरकारने सांगितलंय। त्यानंतर शेवटची 3 नंबरचं आणि 4 नंबरचं कागदपत्र जे तुम्हाला सांगणार आहे हे तुम्ही पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। कारण ही शेवटची 2 कागदपत्र पूर्णपणे नवीन असणार आहेत आणि ही जर शेवटची 3 नंबरचं 4 नंबरचं कागदपत्र जर तुम्ही दिलं नाही तर तुमचं जीवन प्रमाणपत्र स्वीकारलं जाणार नाही, असं सुद्धा या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे।
त्यामुळे जर तुम्ही पेन्शन घेत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओच्या शेवटी कोणत्या महिन्याच्या कोणत्या तारखेला जीवन प्रमाणपत्र सादर करायचं आहे, याची तारीख कोणती आहे, कोणता महिना आहे, नक्की बघा। आता बघा या ठिकाणी त्या ठिकाणी पहिलं कागदपत्र या ठिकाणी पेन्शनधारक मित्रांना आता सांगण्यात आलं आहे, ते म्हणजे तुम्हाला जन्माचा दाखला या ठिकाणी नवीन सादर करावा लागणार आहे। आता बघा जन्माचा दाखला जर तुमच्याजवळ नसेल तर त्याचं कारण तुम्हाला काय सांगितले बघा। जर जन्माचा दाखला तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या व्यतिरिक्त जन्माच्या दाखल्याला और म्हणजे ते सोडून वेगळं सुद्धा कागदपत्र कोणतं सांगितलंय पुढे सांगणार आहे बघा। जन्माचा दाखला यासाठी सरकारच्या माध्यमातून मागवलाय ते कारण सुद्धा आता सरकारने सांगितले, ते म्हणजे आधार कार्डवरती आणि जन्माच्या दाखल्यावरती चुकीच्या पद्धतीने जन्मतारखा लागल्याचं सरकारच्या माध्यमातून उघडकीस आल्याने जन्माचे दाखले या ठिकाणी मागवतलेत। त्यानंतर दुसरं कागदपत्र या ठिकाणी मागवले ते म्हणजे जुनं पॅन कार्ड तुम्ही वापरण्यापेक्षा नवीन पॅन कार्ड जे आलंय 2.0 ते आता सरकारच्या माध्यमातून वापरायला तुम्हाला सांगितलंय। कारण बँकेतील पैसे उडाल्याच्या देखील घटना समोर आल्याने पॅन कार्ड 2.0 हे आता नवीन पॅन कार्ड आलेलं आहे। सुरक्षितच्या बँकेतील पैशांसाठी हे खूप सुरक्षित त्या ठिकाणी असतं, त्यामुळे तुम्हाला दुसरं कागदपत्र सांगितलंय पॅन कार्ड 2.0। त्यानंतर तिसरं अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे ते पेन्शनधारकांनी आता सांगितलंय ते म्हणजे काम करायचं आहे। कारण तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर करत असताना त्याबद्दल चूक नेहमी करत असता, कोणतीही चूक होता का म्हणे, ती म्हणजे तुमचं आधार कार्डची जन्मतारीख जी आहे तसेच तुमच्या जन्म दाखल्यावरती जी जन्मतारीख आहे बघा, तुमच्या आधार कार्डवर जे नाव आहे ते पूर्ण जन्माच्या दाखल्यावरती आहे का तुम्ही नक्की बघायचं आहे। आता तुम्ही जे जीवन प्रमाणपत्रावरती नाव टाकता तर ते पूर्ण असतं, परंतु जन्माच्या दाखल्यावर ते नाव वेगळं असतं, आधार कार्डवरती नाव वेगळं असतं, फक्त एकरी भाषेत नाव असतं। त्यामुळे जीवन प्रमाणपत्र चेक करत असताना त्या मशीनमध्ये चुकीचं प्रमाणपत्र असल्याला दाखवत आहे। त्यामुळे जीवन प्रमाणपत्रावरलं नाव आहे तर ते जन्माच्या दाखल्यावरती आहे असं सेम टू सेम या ठिकाणी असायला पाहिजे। आधार कार्डवरती सुद्धा हे त्या ठिकाणी नाव सेम टू सेम असलं पाहिजे। परंतु आता अजून पुढे त्या ठिकाणी कोणते मोठे बदल करण्यात आलेत आणि तुम्हाला जीवन प्रमाणपत्र कोणत्या तारखेला कोणत्या महिन्यामध्ये द्यायचं आहे नक्की तुम्ही आता 2 मिनिटांच्या आतमध्ये बघायचं आहे। आता बघा पेन्शनधारक मित्रांनो, यामध्ये तिसरा बदल आता करण्यात आलाय बघा, तो म्हणजे 4 नंबरचा बदल आता करण्यात आलाय। तो महत्त्वाचा बदल आहे, तो म्हणजे वयाचा पुरावा या ठिकाणी मागितलाय। आता वयाचा पुरावा या ठिकाणी का मागितलाय, कारण अनेक जणांची आता आधार कार्डवरची जन्मतारीख चुकीची आहे आणि जन्माच्या दाखल्यावरती जन्मतारीख चुकीची आहे आणि जीवन प्रमाणपत्र जे असतं त्यावर जी जन्मतारीख तुम्ही टाकलेली असते तर ती काही जणांची आधार कार्डवरती वेगळे आहे, जन्माच्या दाखल्यावरती वेगळे आहे। असं असल्याने जीवन प्रमाणपत्र आता मशीनद्वारे सरकार चेक करत असल्यामुळे यामध्ये जर काही चुकीचं आढळलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। म्हणून तुम्हाला सरकारने सांगितलंय आधार कार्ड अपडेट करून घ्या, म्हणजेच आधार कार्डवर जे नाव आहे तर ते जन्माच्या दाखल्यावरती पाहिजे, तुमच्या बँकेच्या खात्यावरती तेच नाव पूर्णपणे पाहिजे। जन्म तारखा पण तुम्हाला आधार कार्डवरती जन्माच्या दाखल्यावरती जी बँकेत दिल्या पासबुकवरती आहे तर ती सेम टू सेम आहे का बघायचं आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला जीवन प्रमाणपत्र कधी सादर करायचं आहे। बघा सरकारने सांगितलं नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला जीवन प्रमाणपत्र सादर करायचं आहे, परंतु लवकरात लवकर नोव्हेंबर महिन्याच्या 1-2 तारखेला तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर करायचं आहे। कारण लेट झाला तर तुमच्या जीवन प्रमाणपत्रामध्ये जर त्या ठिकाणी काही चुकी जर त्या ठिकाणी आढळली तर तुम्हाला या ठिकाणी अजिबात वेळ दिला जाणार नाही, कारण 30 नोव्हेंबरच्या आतमध्येच तुम्हाला जीवन प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करावं लागत असतं। त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेपासून तुम्ही लवकरात लवकर पेन्शनधारक मित्रांनो यावर्षी तयार राहायचं आहे आणि सांगितलेली आधार कार्ड अपडेट, पॅन कार्ड अपडेट ही सर्व कामे तुम्ही करून घ्यायची आहेत। तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला आता ते लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच त्या ठिकाणी जीवन प्रमाणपत्र द्यायचं असतं। सर्वांनी लवकरात लवकर नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी तुमचं जीवन प्रमाणपत्र सादर करा व अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।